कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली या गावातील संध्या नामक युवकाने मुलींची असलेली व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 मुलींना ब्लॅकमेलिंग केलं होतं। त्याच अनुषंगाने हातकणंगले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता। आज शिरोली गाव बंद, हिंदुत्व कार्यकर्ते बंद ठेवलेला आहे। त्याचबरोबर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जो विद्यार्थी शिकत आहे त्या ठिकाणी हिंदुत्व कार्यकर्त्यांनी आज निवेदन दिले की त्याला रेस्ट्रिक्ट करावं। काय सांगाल आज तुम्ही निवेदन दिलं आहे आणि काय सांगितलं कॉलेजनं? मुळात हा समीर संधे हा कॉलेजचा विद्यार्थी आहे यामध्ये आणि हा जिहादी वृत्तीचा व्यक्ती आहे आणि मुळात या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर ह्या कॉलेजवर हा शिकतोय। हा जिहादी वृत्तीचा व्यक्ती जर इथं राहिला तर आणखीन काही गोष्टी किंवा आणि महिलांना किंवा मुलींना हा फूस लावू शकतोय। त्यामुळे आम्ही आमच्या बजरंग दल व शिरोलीच्या सर्व हिंदू समाजातर्फे आम्ही या कॉलेजला निवेदन देण्यासाठी इथं आलो। कॉलेजनं आम्हाला दोन्ही पत्र दिल्यात, एक लिव्हिंग सर्टिफिकेट आणि त्याचा दाखला, दोन्ही रेस्ट्रिकेट करण्यासाठी तिने आम्हाला आज त्याच्या कॉलेजमधून आम्ही त्याला रेस्ट्रिकेट करतोय म्हणून तिने आम्हाला निवेदन आम्ही दिलं तिने रेस्ट्रिकेट केलेलं आहे। अशीच कारवाईची अपेक्षा आम्हाला पोलिसांच्याकडनं पण आणि करत आहेत आणि इथून पुढेही त्याच्यावर आम्ही कारवाई करूच। आणखीन जे काय आमच्याकडे पुरावे असतील ते आम्ही पोलीस स्टेशनला सादर करू। आपण जर बघितलं तर कॉलेजनं त्या सनदीला रेस्ट्रिकेट केलं आहे। त्याचबरोबर शिरोली गावातील त्याच्या घरातील लाईट पाणीसुद्धा बंद केलं आहे। त्यामुळं संपूर्ण न्याय प्रक्रियेमध्ये सध्या आता प्रोसिजर सध्या सुरू झाली आहे। कॅमेरामॅन सुमितसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।